प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता, समयकरता. एक सुंदरशी वेळ आपल्या जीवनामध्ये पुन्हा एकदा दिली आणि आपण पुन्हा एकदा देवाची स्तुती करण्याकरता एकत्र आलो. काल रविवार घरी काही रिलेटिव्ह आल्यामुळं काही प्रार्थना घेता नाही आली, पण आज पुन्हा एकदा देवाने एक सुंदरशी संध्या वेळ दिली, त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. 5 स्तोत्रसंहिता 95 याचं पहिलं वचन काय म्हणतं? याहो या, याहो या, आपण परमेश्वराचा जय जयकार करूया, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता 95 याचं पहिलं वचन सांगतं की याहो या, आपण परमेश्वराचा जय जयकार करूया, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. आणि होय, परमेश्वर स्तुतीस योग्य असा तो परमेश्वर आहे. सर्व परिस्थिती बदलणारा असा तो परमेश्वर आहे. आज तुमची आमची परिस्थिती जरी विपरीत असली तरी देव तुम्हास अनुकूल असा आहे. या आपण अशा जिवंत देवाची स्तुती करूया, त्याला धन्यवाद अर्पूया की त्याने आपणास एक सुंदरसा वेळ दिली, आपल्याला एकत्र आणलं आणि या सर्व गोष्टीमधून दूर राखून, वाईट गोष्टींपासून, अंधकारांच्या गोष्टींपासून दूर राखून आपणास एक सुंदरसा दिवस दाखवला. आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. प्रार्थनेनंतर 1-2 गीतं प्रभूला सादर करू आणि त्या गीतानंतर देवाच्या वचनाकडे आपण जाऊया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो या वेळेकरता, समयकरता की आम्हास तू या समयामध्ये एकत्र आणलं, ख्रिस्तामध्ये तू एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. काल रात्रीपासून आज दिवसभर जे काही आमच्यातून कळत न कळत चुका झाल्या, त्या सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला ख्रिस्ताच्या तू क्षमा कर. आणि होय, येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. जिने आमची मनं दुखवली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये क्षमा करतो. आणि येणारं वचन ख्रिस्तामध्ये तू आशीर्वादित केलं, त्याबद्दल धन्यवाद देती. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की एक सुंदरशी वेळ पुन्हा एकदा आपणास त्याने दिली. आणि या वेळेमध्ये आपण काय केलं पाहिजे की देवाची स्तुती करूया, त्याची आराधना करूया. हिवाळे अंकल सुद्धा ऑनलाईन आले, त्यांनाही प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. या आपण एक छोटस गीत उपासना संगीत मधलं 615 नंबरचं गाऊया. होय, प्रत्येक दिवस परमेश्वराने नवीन केलेला असा आहे. इर्म्याचं विलाप गीत याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये तुम्हाला दिसतं, पहा, परमेश्वराने प्रत्येक दिवस त्याची दया काय होते, नवी होते. जरी तुमचं आमचं जीवन त्या विपरीत अशा परिस्थितीमध्ये असलं तरी परमेश्वर तुम्हा आम्हास अनुकूल असा आहे. आणि आपल्या ठाई विश्वास असला पाहिजे, आपल्या ठाई तो विश्वास आपण दृढ केला पाहिजे की परमेश्वर आपणास अनुकूल आहे. जरी परिस्थिती विपरीत असली तरी परमेश्वर आपणास अनुकूल असा आहे. आणि त्या अनुकूल अशा पित्याला आपण धन्यवाद करू प्रभू येशूच्या नावात की त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता या जगात दिला. त्याच्या रक्ताद्वारे शुद्ध केलेले, असे आपण वेगळे केलेले, त्याच्या राज्याकरता, त्याच्या वतनाकरता वेगळे केलेले, वेगळे करून ठेवलेले, शुद्ध करून ठेवलेले असे लोक आपण ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये बदलत असलेले, दिवसेंदिवस त्या विश्वासामध्ये एक एक दिवस धावत असलेले असे आपण त्याचे मेंढर, त्याची सत्ता, त्याची प्रजा असे आपण आहोत. उपासना संगीत याचं 615 नंबरचं गाणं हे 9 वर्ष स्तवन म्हणून आहे. परंतु
निरंतर प्रार्थना करा. देवाचं वचन सांगतं, रोज प्रतिदिनी मी तारणाचा प्याला हाती घेऊन घोषणा करेल. तर आपल्या मुखी रोज ती स्तुती असली पाहिजे. हे वेळे आई आणि अंकल दोन्ही ऍड आहेत. आपण प्रत्येकाला प्रभू येशूमध्ये सलाम. पहा, उपासना संगीताचं 615 नंबरचं गाणं हे आजी खूप सुंदर गायची. ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही दिसे रसे थबथबली, ही दिसे रसे थबथबली, पाहता वाट हो कसली, पाहता वाट हो कसली, माधुरी घ्या खरी, ज्ञान जोन जाहली, काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही कुणा विषारी दिसली, कुणा विषारी दिसली, प्रभु करी तरी ती रमली, प्रभु करी तरी ती रमली, ही सुधा या मुधा भ्रांती नाही चांगली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही असे खरोखर आपुली, ही असे खरोखर आपुली, ईश्वरे आपणा दिधली, ईश्वरे आपणा दिधली, चिंतुनी चामनी भा इशातले अली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. हे नावा टिळक यांचं गाणं आहे. हे नूतन वर्षाकरता, नववर्षाकरता रचिलं गेलं आहे. त्याच दिवशी ते गाणं नका गाजू, रोज गात जा, रोज नवीन बना परमेश्वरामध्ये, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये. रोज एक दिवस त्याच्या प्रीतीमध्ये, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये बदलत राहा. शांतीमध्ये, प्रीतीमध्ये, त्याच्या चित्तवृत्तीमध्ये रोज एक दिवस काय करा, साजरा करा. मग कितीही विपरीत गोष्टी असल्या, कोणीही कसंही वागत असलं, त्यांच्यावर आपला आनंद डिपेंड ठेवू नका. नेहम्या म्हणतो, पहा, परमेश्वर माझा आनंद, आनंदाचा दृढ गड आहे. आपला गड कोण आहे? आपला प्रभू येशू, जो देवाच्या उजव्या साईडला बसला. सर्व वाईट गोष्टी, मोह, पाश, पाप, अंधकाराच्या गोष्टी ख्रिस्ताच्या देहाद्वारे वधस्तंभाला आपल्याबरोबर खेळलेल्या आहेत. आपण जे जिवंत आहोत त्याच्या विश्वासाने, त्याच्या कृपेने आज आहोत. याकरता निरंतर प्रार्थना करा, निरंतर त्याच्या चित्तवृत्ती बदलत राहा. हीच तर देवाची आपल्या ठाई ख्रिस्तामध्ये असलेली इच्छा आहे की रोज आपण त्याच्या चित्तवृत्तीमध्ये बदलावं. रोज आपण देवाच्या चित्तवृत्तीसारखं बदलावं. देव जसा परिपूर्ण आहे तसे परिपूर्ण व्हा, असं प्रभू येशू सांगतो. याकरता प्रार्थनेत राहा, स्तुतीत राहा, वचनात राहा. आपला आनंद कुठल्याही गोष्टीवर अवलंबून ठेवू नका, कुठल्या फोनवर, कुठल्या कम्युनिकेशनवर. तर आपला आनंद त्या वचनामध्ये, त्याच्या विश्वासामध्ये दृढ करत जा.
कारण की या जगामध्ये निराशा होईल, तुमची आशा पूर्ण होणार नाही, या जगात तुम्हाला शांती मिळणार नाही, कारण की आपणास शांती मिळावी अशी शिक्षा त्या प्रभू येशूला झाली. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान, प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान, सारी खताएं मानता हूँ तेरा करूँ अब ध्यान, प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. दिल में धीमी आवाज आई अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी जिसका किया अपमान. दिल में धीमी आवाज आई अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी जिसका किया अपमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान, प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. ईमान लाए तुझ पे मसीहा आए तुम्हारे पास, माफ करो अब पाप हमारे, कर दो लहू से साफ. ईमान लाए तुझ पे मसीहा आए तुम्हारे पास, माफ करो अब पाप हमारे, कर दो लहू से साफ. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान, प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. सारी खताएं मानता हूँ तेरा करूँ अब ध्यान, प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान, प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, आम्हाला तू ख्रिस्तामध्ये एकत्र राखलंस, त्याबद्दल प्रभू येशूच्या नावामध्ये तुला धन्यवाद देतो. येणाऱ्या वचनाद्वारे सुद्धा प्रत्येकाला तो आशीर्वादित कर, स्थिर कर, आणि त्या वचनाद्वारे शुद्धी तुझी जी आहे ख्रिस्ता ती प्रत्येका ठिकाणी तू घाल. ही प्रार्थना तारण करत्या प्रभू येशूच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज पुन्हा एकदा आपण काल प्रार्थना घेऊ शकलो नाही, पण प्रभू जी समय आपणास देतो त्या समयामध्ये आपण नेहमी त्याची उपकार स्तुती निरंतर आपल्या अर्पणाचा यज्ञ त्याला सादर करावा. आपल्या ओठात नेहमी स्तुती असावी. धार्मिकता ती नाही दाखवण्याकरता जी धार्मिकता ख्रिस्ताद्वारे दिली, मिठाचा रुचकरपणा. पहा, नेहमी मी प्रभूमध्ये ते वचन ख्रिस्ताने सांगितलेलं सांगतो. पहा, मत्ते 5वा अध्याय, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. मिठाचा खारटपणा केला तर तो कशाने येईल? ते पायाखाली तोडण्यासाठी टाकण्यात येईल. होय, तुम्ही आम्ही मीठ आहोत आणि तो खारटपणा प्रभू येशू आहे. ती सौम्यता, ती शांती, ती प्रीती, ती क्षमाशीलता, ती चित्तवृत्ती नम्र अशी आपल्या ठाई यावी असे तुम्हाला वाटत असेल तर न्यू उत्पत्ती ख्रिस्त विश्वासाद्वारे तुमच्या ठाई आमच्या ठाई आला पाहिजे. टिळकांचं एक गाणे पहा, मी कुठेही कसाही असो
ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. आणि होय, पौल सुद्धा सांगतो कोरिंथकराचे 2 पत्र 13 अध्यायामध्ये नमूद आहे वचन, तुमच्या विश्वासाची तुम्ही प्रतीती पहा, परीक्षा करा, काय तुम्ही प्रभूशीच्या संबंधाने समजता का, काय तो तुमच्या आमच्यामध्ये आहे. जर त्याचं उत्तर नाही येतं तर आपण कसोटीस उतरलेले नाही आहोत. प्रार्थनेपुरतं, चर्च पुरतच नाही, तर आपल्या नेहमी सदैव ख्रिस्त चित्तवृत्तीत असावा. देहाला बुकलून दास करून ठेवलेले आणि विश्वासरूपी पण ख्रिस्त जिंकण्याकरता धावणारे आपण दिसलो पाहिजे. आपल्या मागण्या सुद्धा परमेश्वर पिता याच्या इच्छेस अनुसरून असल्या पाहिजेत. होय, तो आवाज, तो धीमी आवाज आपला तो मामा सांगतो. आपण आताच गाणं गायलं पहा, दिल में धीमी आवाज आई अपने गुनाहों को मान डालिया मैंने आवाज उसकी जिसका किया अपमान. होय, त्या आवाजाद्वारे तो तुमच्या आमच्या संगती बोलतो, क्षमा कर, माफ कर, मागे वळ. पण आपण मागे वळत नाही. आज आपण तोच संदेश ऐकणार आहोत की मनुष्य त्याच्या हट्टाने आणि पश्चातापहीन अंतकरणाने देवाचा जो न्यायाचा दिवस येत आहे त्यासाठी तुम्ही आम्ही जर अशी वागत आहोत तर आपण तो राग साठवून ठेवत आहोत. आपण न्यायाकर्ता नाही आहोत, तारणाकरता नेमलेले आहोत प्रभूच्या विश्वासाद्वारे, त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे. पण जर आपण आपलं मन हट्टी करत आहोत आणि पश्चाताप आपल्या काही राखत नाही आहोत तर आपण तो राग साठवून ठेवत आहोत. तो न्यायाच्या दिवसाचा तुमच्या आमच्या करता आपण स्वतःहून साठवण ठेवत आहोत. म्हणून आज मनीला काळ आहे तोपर्यंत मन कठीण करू नका असं देवाचं वचन सांगतं. त्याची वाणी ऐका. त्याची वाणी प्राप्त करण्याकरता, त्या मेंढपाळाची वाणी प्राप्त करण्याकरता योहान 10व्या अध्यायात लिहिलेल्या वचनानुसार मागे पडा. निउत्पत्ती बनणं, पाण्याने आत्म्याने जन्म घेणं. जो ख्रिस्ताटाई आहे तो नवीत्पत्ती. पहा, ते जुने ते होऊन गेले, पहा नवीन झाले. नवीकरण, मनाचं नवीकरण, आध्यात्मिकरित्या सुनता, राग न येणं, त्या सार्वकालिक शांतीमध्ये, आनंदामध्ये स्वतःला दृढ करणं, प्रीतीद्वारे पाया घातलेले असणं, अशी ती आत्मिक चित्तवृत्ती आपली बदलली पाहिजे. बाहेरून आलेली सुंदरता नाही, पेत्र म्हणतो. त्याच्यात पेत्राचे पहिले पत्र 3 अध्यायात नमूद आहे, केसांचे गुंफणे, दागिने घालणे याने नाही, तर जो सौम्य शांत आत्मा देवाच्या दृष्टीकडे बहुमूल्य आहे त्या गुप्त मनुष्याप्रमाणे जी अविनाशी शोभा ती असावी. प्रेज द लॉर्ड. बाहेरच्या गोष्टींना जास्त महत्व देऊ नका. नीतिसूत्रामध्ये पण सुंदर असं वचन पहा, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण की त्यात जीवनाचा उगम आहे. जे जीवन सार्वकालिक दिलंय ते आध्यात्मिक सुनतेमध्ये आहे. देहाची ती सुनता नव्हे, आध्यात्मिकरित्या अंतःकरणाची व्हायची ती सुनता होय. बाहेरून यहुदी तो यहुदी नव्हे, जो अंतरी यहुदी तो यहुदी होय. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज आपण तोच संदेश ऐकणार आहोत. आपला हट्ट व पश्चातापहीन अंतःकरण. होय, तुम्ही आम्ही शुद्ध झाले ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे, पण तो जकातदार, त्या वधस्तंभावरचा तो चोर, जर आपल्या काही तो असता पश्चाताप आपण राखणार नाही, आपण कुठे होतो, कुठून पडले होतो याची जर आपण आठवण रोज ठेवणार नाही, तर तो दिवस आपल्यालाही गाठेल अंधकाराचा. आपण देवाचा राग आपल्यासाठी साठवून ठेवत आहोत. रोज आपला वधस्तंभ वाहणारे बना, एकमेकांची ओझी वाहणारे बना, कोणाचाही न्याय करू नका, प्रीतीने वर्तणूक करणारे बना. जसा आपला मेंढपाळ तशी मेंढर शोभली पाहिजेत. होय, गुप्तदशी पित्याची गुप्त प्रार्थना करणारे, गुप्त दान धर्म करणारे, कोणाचा न्याय न करणारे बना. आणि जर आपण तुम्ही आम्ही न्याय करत आहोत एकमेकांचा,
दोष लावत आहोत देवाला, मनुष्याला, आई वडिलांना, शेजाऱ्यांना, जिथे काम करतायत त्या कंपन्यांना, तर आपण तसेच आहोत जे देवाचं वचन सांगते की आपला हट्ट व पश्चातापहीन अंतःकरण हे काय करतं? हे देवाच्या त्या न्यायाच्या दिवशी राग साठवून ठेवतं. हे मी सांगत नाही, पौलाने लिहिलेल्या त्याच्या पत्रामध्ये नमूद आहे. रोमकरास पत्र 2 अध्याय 1 ते 5 वचन आपण वाचणार आहोत. आणि आजचा संदेश तोच आहे, आपला हट्ट व पश्चातापहीन अंतःकरण. प्रेज द लॉर्ड. आपले हृदय मृदू करा. ख्रिस्ताला आपल्या जीवनात बोलवा. ते मांसमय हृदय, ख्रिस्ताचं हृदय आपल्या जीवनात परमेश्वराला मागा. ती सुनता आहे ख्रिस्त आपल्या ठाई येणं आणि त्याच्या अविनाशी शोभेने बदलणं. याकरता जेव्हा तो येईल तेव्हा ते गौरवशाली शरीर आपलं रूपांतरित हो त्या शरीरामध्ये, आणि तो करीलच. देवाचं वचन सांगतं. आपण या जगामध्ये राहत असताना आपण ते मीठ आहोत देवाच्या राज्याचे. आपण तो प्रकाश आहोत देवाच्या राज्याचा, की जे अंधकारात बसलेत त्यांनी देवाच्या प्रकाशाकडे, राज्याकडे यावं. पहा, रोमकरास पत्र 2 अध्याय 1 ते 5 वचनामध्ये हे यहुदी सुद्धा दोषी आहेत असा मथळा आहे याचा. पण आपण नेहमी बायबल वाचत असताना, पवित्र शास्त्र वाचत असताना आपण दुसऱ्या करता वाचतो. तसं नाहीये. तुम्ही ते शास्त्र वाचा. जेव्हा जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात कराल तेव्हा तेव्हा तुम्ही ते वाचत नसता, ते वचन जिवंत देवाचं तुम्हाला वाचायला सुरुवात कर. तुम्हा आम्हाच वाचतं. आमच्या जीवनात देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत ते दाखवतं, ते काढतं, शुद्ध करतं. प्रेज द लॉर्ड. यहुदी सुद्धा दोषी आहे. यातलं पहिलं वचन काय म्हणतं पहा. यास्तव हे मानवा, जो तू न्यायनिवाडा करतोस तो तू कोणीही असलास तरी तू निरुत्तर आहेस. ज्याविषयी तू दुसऱ्याचा न्याय करीतोस त्याच विषयी तू स्वतःला अन्याय ठरवितोस, कारण न्यायनिवाडा देणारा तू तीच कर्मे करीतोस. पहा, आपण जेव्हा दुसऱ्याचा न्याय करतो, तो चुकला आहे, हा चुकला आहे, हे करतात, ते चुकीचं करतात, तर आपण स्वतःला काय ठरवत आहोत? निर्दोष ठरवत आहोत. व्यभिचारी स्त्री दगडाने मारत होत. त्यांनी तर विचारलं ख्रिस्ताला, प्रभूशीने उत्तर दिलं नाही. मग तिसऱ्या वेळेस प्रभूशी मला, तुमच्यातला जो निर्दोष असेल त्याने पहिला दगड तिला मारावा. तिथं कोणी थांबलं नाही, फक्त ती व्यभिचारी स्त्री होती. ख्रिस्त तिला म्हणाला, तुझ्यावर दोष ठेवणारे कुठे गेले? ती म्हणली, निघून गेले. तूही जा, इथून पुढे पाप करू नको. होय, देवाचं वचन सांगतं की पहा, दुसऱ्याचा न्याय करतो त्याविषयी तू स्वतःला अन्याय ठरवितोस, कारण न्याय निवडा देणारा तू तीच कर्मे करीतोस. पण दुसरं वचन काय म्हणतं पहा, पण आपल्याला ठाऊक आहे की जे अशी कर्मे करीतात त्याच विरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार होतो. तर हे मानवा, जो तू तशी कर्मे आचरणाऱ्यास न्याय करीत असून तीच स्वतः करीतोस, तो तू देवाचा न्याय चुकवशील असे तुला वाटते काय? किंवा देवाची दया तुला पश्चाताप कराव्यास लावणारी आहे हे न समजता त्याचे दयालुत्व, क्षमा व सहनशीलता हे विपुल असल्यामुळे त्याचा अवमान करीतोस काय? आपला हट्ट व पश्चातापहीन अंतःकरण यास अनुरूप तू जो क्रोधाचा व देवाचा यथार्थ न्याय प्रगट होण्याचा दिवस, त्या दिवसाचा क्रोध आपणासाठी साठवून ठेवितोस. प्रेज द लॉर्ड. किती सुंदर वचन आहे. शांती आहे, निर्भय आहे. ते सिलकरास पत्रामध्ये बोलतो की अशा लोकांवर तो अंधकाराचा दिवस गाठेल. जसं स्त्रीला प्रसूती वेदना येतात अचानक, तसा तो दिवस त्या लोकांना गाठेल. आपण त्यामध्ये नसावं. पौल म्हणतो आपण दिवसाचे, प्रकाशाचे पुत्र आहोत. आपण जागृत असावं. आपण काय बोलत आहोत, आपण काय विचार करत आहोत, कोणाचा न्याय करत आहोत का? काय आपल्याला क्षमा करायला शिकवलं नाही? आपण म्हणतो आपण प्रभूवर विश्वास ठेवतो, परंतु आपण तशी वर्तणूक करत नाही. हे वचन काय यहुदी लोकांचं आहे का आपणास आहे? वचन हे दुसऱ्यांकरता वाचू नका, आपल्या स्वतः करता वाचा.
ते तुमच्या संधी बोलत आहे असं वाचा. जेव्हा तुम्ही ते अनुभव घ्याल आत्मिक, ते वचन जेव्हा आत्मिकरित्या येऊन तुमच्यासाठी बोलायला सुरुवात करेल, तेव्हा तुमच्यात ते आत्मिक परिवर्तनाची सुरुवात झाली असं समजा. प्रेज द लॉर्ड. आपला हट्ट व पश्चात्तापहीन अंतःकरण यास अनुरूप तो जो क्रोधाचा व देवाचा यथार्थ न्याय प्रगट होण्याचा दिवस, त्या दिवसाचा क्रोध आपणासाठी साठवून ठेवितोस. पश्चात्तापहीन अंतःकरण, हट्ट. म्हणून ख्रिस्त म्हणाला होता, पहा त्यांनी नमूद केले, ते बोललेलं वचन मग त्यांनी नमूद केलंय, तुम्ही मन वळल्याशिवाय आणि लहान मुलांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. मन हे हट्टी आहे. मनाने नाही चालायचं. जे ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये आहेत त्यांचं जीवन त्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेलं असलं पाहिजे. बुद्धी नाही, कल्पना नाही, मन नाही, देह नाही, डोळे नाही, पवित्र आत्म्याचं वचन, या सर्व गोष्टींना बुकलून दास करून ठेवा आणि तुमचा आत्मा, पवित्र आत्मा याच्या प्रेरणेने चाललेले तुम्ही राहा. निंदा करणाऱ्यावर क्षमा करा, आशीर्वाद द्या. आणि ती पेरणी करण्यासाठी तुम्ही आम्ही नेमलेले ख्रिस्तामध्ये त्याचे शेताचे काम करी असे आहोत. तो मोबदला तो मागेल, तो हिशोब मागेल, तो येईल तेव्हा हिशोब मागेल. आपल्याकडे उत्तर द्यायला आहेत का? 5,000, 2,000, 1,000, त्यातले 1,000 जर आपल्याकडे असतील आणि त्यात आपण असून आपण लपून ठेवणारे असू, आपण देवाला माहित असताना ती कृत्य केली नसेल, तर आपली अवस्था काय होईल? प्रभूजी प्रभूजी म्हणणारे या सर्वच तो हाकलून देईल. अहो अधर्म करणाऱ्यांनो, तुम्ही मज पडून निघून जा, माझी तुमची ओळख नव्हती. ते कोण होते? प्रभू येशूच्या नावाने संदेश सांगणारे आहेत, प्रभू येशूच्या नावाने चमत्कार करणारे, सर्व तिथे लिहिलेलं आहे. मग ते 7व्या अध्यायात बोलवलेले बहुत आहेत, निवडलेले थोडके आहेत. याकरता आपलं अंतःकर, आपलं मन कसं राखा? ख्रिस्तासारखं क्षमा करणार. वधस्तंभावर असताना तो म्हणाला, बाप्पा यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात यांना समजत नाही. होय, तुमच्या आमच्या जीवनात कोणी तट पडणार असेल तर पौल सांगतो, एकदा समजून सांगा, 2दा सांगा आणि 3ऱ्या वेळेस वर्ज्य करा. आपला हट्ट व पश्चात्तापहीन अंतःकरण. आणि जर तुम्ही आम्ही असताना पश्चात्तापामध्ये राहणार नाही, विश्वासामध्ये राहणार नाही, प्रार्थनेत राहणार नाही, वचनात राहणार नाही, तर आपण असे होऊ की आपण फार शुद्ध आहोत, एकमेकांची न्याय करणारे आणि देवाचा तो राग त्या न्यायाच्या दिवशी आपल्यासाठी राखणारे आपण बनू. मग तो आपल्याला नाकारेल. आणि असं करून आपण ख्रिस्ताला नाकारत आहोत. आपण नाकारतोय कोणाला? ख्रिस्ताला. कारण ख्रिस्ताची चित्तवृत्ती सांगते, क्षमा, शांती, प्रेम. योहान 3:16, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. त्याकरता आस्था करा, पश्चाताप करा. कारण की आस्था पश्चाताप असलेले जे प्रार्थना विनंती करत राहतील, नेहमी त्याच्या विश्वासात राहतील, तीच कलस्या, तीच मंडळी उचलली जाईल. लक्षात ठेवा, हे लिहिलंय यशामध्ये. ती विनंती करत असताना मी त्यांना घेऊन जाईन, परमेश्वर म्हणतो. ख्रिस्तही म्हणाला, मनुष्याचा पुत्र पृथ्वीवर आला तर त्याला विश्वास सापडेल काय? काय आपल्या ठाई तो विश्वास आहे? याकोब म्हणतो पहा, विश्वास आहे तर कार्य पाहिजे. तशी कार्य पाहिजे आपल्या जीवनात. आणि ती नसतील, आपण विश्वास ठेवतो प्रभू येशूच्या नावात, पण कार्य तशी करत नसू, क्षमा करत नसू, शांतीने राहत नसू, एकमेकांकरता प्रार्थना करत नसू, निंदा करता त्यांना आशीर्वाद देत नसू, तर आपण ख्रिस्ताला नाकारत आहोत. आणि त्या काळात जर आपण असू, नसावून प्रार्थना करा, ख्रिस्त येईल तेव्हा आपण जाऊ ही आशा राखा. आणि जर उद्या मी या जगात नसेल तर माझी धाव कशी असली पाहिजे? क्षमाशील, प्रीतीने, शांतीने, सर्व काही धीर, सर्व परिस्थिती धीर देवाला मागणारा, अशी माझी चित्तवृत्ती असली पाहिजे. आपला हट्ट पश्चात्तापहीन अंतःकरण. आणि हे न राखलं तर अनेक संकट येतात.
अनेक गोष्टी येऊन ठेपतात तुमच्या आमच्या जीवनामध्ये. मन कठीण करू नका, प्रीती थंडावेल असं मत्तय मध्ये प्रभू येशूने सांगितलेलं वचन नमूद आहे. शेवटच्या काळी प्रीती थंडावेल. प्रीती तुमची आमची नाही, त्याची प्रीती. ती प्रीती आत्मिकरित्या येते. ख्रिस्ताद्वारे प्रीतीचा पाया तुमच्या आमच्या जीवनात घातला जातो. ती प्रीती कोरिन्थीकरांचे पहिले पत्र 13 अध्यायात लिहिलेली, देवाने ख्रिस्ताच्या नावात केलेली. आपण त्यासाठी पहिली प्रेम नाही केलं. योहान सांगतो त्याने आपल्यावर प्रीती केली. देव प्रीती आहे, देव प्रेम स्वरूप आहे. म्हणून ख्रिस्त मत्ते 5 अध्यायात त्याने बोललेलं वचन नमूद आहे की देव जसा पूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण बना. तो कोणाचा न्याय करत नाही, पक्षपात करत नाही. सूर्य उगवताना सर्वांवर उगवतो, धार्मिक अधार्मिक. तसेच आपण असलं पाहिजे. कोणाचाही नाश होऊ नये म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता, जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या पापाकरता दिला. ते पाप तुमच्या जन्मतःच आहे, आज्ञाभंगाच, देवाच्या वचनाच्या आज्ञाभंगाच. आणि त्यापासून जो मुक्ती हवी आहे, सार्वकालिक जीवन हवं आहे, तर तो मुक्तीदाता प्रभू येशू आहे. तो सार्वकालिक जीवनाचा दरवाजा ख्रिस्त आहे. शरीराचे जीवन रक्तामध्ये आहे, ते तुमच्याकरता वेदीसमोर दिलेलं आहे. पापाकरता प्रायश्चित्त रक्ताने होते असं लेवीमध्ये सांगितलंय. आणि ते रक्त त्याने आपल्या पुत्राचं दिलं. तो विधी, तो यज्ञाचा पशु अर्पिला गेला. त्याच्या पवित्र रक्तामध्ये तुम्ही आम्ही शुद्ध झालेले आहोत. ही सुवार्ता आहे. तो तुमच्या आमच्या पापाकरता आला, मारला गेला, गाडला गेला, उठवला गेला. आपण पण उठवण्यासारखी चित्तवृत्तीमध्ये असलो पाहिजे, आत्मिक ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये. या आपण या संदेशाकडे वळूया. जी वचन वाचली रोमकरास पत्र 2 अध्याय 1 ते 5 वचनानुसार, आपला हट्ट व पश्चातापहीन अंतःकरण, होय, हे राखू नका आपल्या जीवनामध्ये. मनाच्या हट्टाने वागू नका, मन कठीण होऊ देऊ नका. देवाच्या प्रीतीने भरलेलं असं राखा. दाखवण्याकरता नाही, तर त्या प्रीतीच्या चित्तवृत्तीत राहा. पौल सुद्धा लिहितो पहा, तुमचं प्रत्येक कार्य प्रेमाने होऊ द्या. प्रीती हे सर्वश्रेष्ठ दान आहे. पहा मत्त्याचा 7वा अध्याय 1 ते 4 वचन काय म्हणतात. प्रेज द लॉर्ड. मत्तय याचा 7वा अध्याय 1 ते 4 वचन. फार महत्वाची गोष्ट आहे की आपलं जीवन आस्था पश्चातापात असलं पाहिजे. इतरांचे गुणदोष काढण्याबाबत त्याचा मतळा आहे. मत्तय 7वा अध्याय 1 ते 4 वचन. तुमचा न्याय होऊ नये म्हणून तुम्ही न्याय करू नका. तुमचा न्याय होऊ नये म्हणून तुम्ही न्याय करू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही न्याय कराल त्याच प्रकारचा तुमचा न्याय होईल. आणि ज्या मापाने तुम्ही माप घालिता त्याच मापाने तुमच्या पदरी पडेल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतो, अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील. पहा तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. प्रभू येशूने सांगितलेले वचन मत्तय आणि त्याच्या शुभवर्तनामध्ये नमूद केलेले आहे. तुम्ही न्याय करू नका म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. ज्या प्रकारे तुम्ही न्याय कराल त्याच प्रकारे तुमचा न्याय होईल. ज्या मापाने तुम्ही घालाल त्याच मापाने तुमच्या पदरी पडेल. या युगी सुद्धा, या काळी सुद्धा आणि देवाच्या राज्याच्या वेळी सुद्धा. होय, तुम्ही कुठल्या मापाने घालत आहात. ख्रिस्त सांगतो आपला, पहा देवाचा जो सांगते की आपला हट्ट व पश्चातापहीन अंतःकरण असं राखल्यामुळे देवाच्या न्यायाच्या दिवशी तुम्ही आम्ही तो राग साठवून ठेवत आहोत. विरोध करण्याबरोबर जे विरोध करतात त्यांच्यावर जे वर्तन करणारे वचन आपण पाळत आहोत का. तुमचा न्याय होऊ नये म्हणून तुम्ही न्याय करू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही न्याय कराल त्याच प्रकारचा तुमचा न्याय होईल. आणि ज्या मापाने तुम्ही माप घालिता त्याच मापाने तुमच्या पदरी पडेल. तो आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतो, अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे
म्हणशील, पहा तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. प्रेज द लॉर्ड. आपण आपलं जीवन कधी पाहत नाही, परंतु आपण दुसऱ्याचा न्याय करायला तयार असतो. पण देवाचं वचन सांगतं, ख्रिस्तामध्ये त्याने तुमच्या आमच्या जगाच्या पापाची क्षमा त्या वधस्तंभावर केली आहे. आज जे प्रभूच्या विश्वासामध्ये नाहीये, त्यांचा न्याय करू नका, ना तुम्ही करू नका, ना स्वतःचाही करू नका. त्याच्याकडे सुपूर्द करून द्या. पाऊल म्हणतो, पण मी स्वतःचा सुद्धा न्याय करत नाही, जो येणार आहे त्याच्याकडे सुपूर्द करतो. आपला हट्ट आणि पश्चातापहीन अंतःकरण राखू नका. मनाच्या हट्टाने जीवन जगू नका. तर मनाचं नवीकरण होऊ द्या, रूपांतर होऊ द्या, ख्रिस्त विश्वासाने तुमच्या आमच्या ठाई येऊ द्या, आणि त्याच्या चित्तवृत्तीने आपलं जीवन बदललेले असे तुम्ही आम्ही दिसला पाहिजे. याकोब सुद्धा त्याच्या पत्रामध्ये सांगतो पहा. याकोबाचे पत्र याचा 4 अध्याय 11 आणि 12 वचन पहा. याकोबाचं पत्र याचा 4 अध्याय 11 आणि 12 वचन काय म्हणतं पहा. बंधूंनो, होय वचन तुम्हाला सांगत आहे, बंधूंनो. बंधू ते पण आहे जे अविश्वासात आहेत, कारण देवापासून सर्व उत्पत्ती आहे. बंधूंनो, एकमेकांविरुद्ध बोलू नका. जो बंधू विरुद्ध बोलतो व आपल्या बंधूला दोष लावितो तो नियमाविरुद्ध बोलतो व नियमाला दोष लावितो. जर तू नियमाला दोष लावितोस तर तू नियम पाळणारा नव्हेस, न्यायाधीश आहेस. नियम करता व न्यायाधीश असा एकच आहे, तो ताराव्यास व नाश कराव्यास समर्थ आहे. आपल्या शेजाऱ्याला दोष लावणारा तू कोण आहेत आपण? ख्रिस्ताच्या विश्वासाद्वारे त्याच्या रक्ताद्वारे शुद्ध झाले म्हणून फार मोठ्या गर्वामध्ये स्वतःला राखू नका. मनाचा हट्ट पश्चातापीन अंतःकरण राखू नका. तर नेहमी आस्था पश्चातापात स्वतःला राखा, नेहमी प्रार्थनेत स्वतःला राखा. आणि जर आम्ही स्वतःला आस्था पश्चातापात राखू, रोज त्या वधस्तंभ आपण घेऊन वाहू, तर आपल्याला लक्षात येईल की ख्रिस्त तुमच्या आमच्या स्वतःच्या पापाकरता खेळला गेलेला आहे. आपण वधस्तंभाला खेळलेले आहोत. आणि जर माझ्या पापाकरता ख्रिस्त इथं खेळलाय, मी वधस्तंभाला खेळलेला आहे, तर न्याय करणं कुठं राहील? राहणारच नाही, दोष राहणारच नाही. कारण की नियम करता न्यायाधीशाचा एकच आहे, तो ताराव्यास नाश करायला समर्थ आहे. आपल्या शेजाऱ्याला दोष लावणारा तू कोणाचाही न्याय करू नका, कोणाही दोष लावू नका. त्याचं सर्व न्याय करणारा जो येणार आहे त्याच्या हातात सुपूर्द करून द्या. जर तुम्ही आपलं जीवन आपल्या हट्टाने पश्चातापी अंतःकरणाने जगत आहात, तर तुम्ही देवाचा न्यायाच्या दिवशी देवाचा राग तुमच्या आमच्या करता साठवून ठेवत आहात. प्रेज द लॉर्ड. करिंथकराच्या पहिल्या पत्रामध्ये पौल सांगतो पहा. करिंथकराचे पहिले पत्र याचा 4 अध्याय 1 ते 5 वचन नमूद आहे. प्रेषित देवाला जबाबदार, त्याचा मथळा आहे. आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाचे गुजाचे कारभारी आहोत असे आम्हाला मानावे. कोण आहोत? जे पाळक आहे, जे सुवार्थक आहे, त्यांना कसं मानावं? ते देवाच्या गुजाचे कारभारी आहे. कारभारी म्हटला तर तो विश्वासू असला पाहिजे. कारभारी कसे असले पाहिजे? मालकाचा कारभार विश्वासरूपी चालवणारे असले पाहिजेत. जसा मालक तसे ते दास असले पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. कारभारी कसा आहे? प्रेमाने भरलेला. पहा, प्रेमाने भरलेला असला पाहिजे. पिता आपला कसा आहे? मालक आपला स्वर्गीय पिता कसा आहे? तो बाप. आपण जर म्हणत आहोत तर त्याची लेकरं बापासारखी असली पाहिजे. कारभारी म्हटला तर तो विश्वासू असला पाहिजे. जर आम्ही स्वतःला कारभारी म्हणतो, देवाच्या राज्याचे सुवार्थिक म्हणतो, देवाचे निवडलेले पुत्र कन्या वारीस असं म्हणतो, तर आपण त्या ख्रिस्ताच्या चित्तवृत्ती स्वतःला राखत आहोत का? क्षमाशील, प्रीतीने, सहन करणारे, धीराने चाललेले असे आपण आहोत का? तिसरं वचन काय म्हणतं पहा. तर तुम्हाकडून किंवा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्याय निवडा व्हावा याचेही मला काही वाटत नाही. मी स्वतःचा देखील न्याय निवडा करत नाही. पौल म्हणतो मी स्वतःचा सुद्धा न्याय निवडा करत नाही. मला न्याय निवडायचं काहीच वाटत नाही, पौल म्हणतो. कारण की करणारा आहे तो येईल, तो करेल. न्याय करणं आपल्याकडे कुठं आहे? स्वार्थ करणं, जी
सुवार्ता आहे वधस्तंभाची, ती सुवार्ता, तारणाची सुवार्ता एकमेकांच्या जीवनामध्ये दृढ करणारे आपण असलो पाहिजे. ती सुवार्ता जर आपण रोज आपल्या जीवनात दृढ करतो तर आपल्यालाही लक्षात राहील की आपण सुद्धा पापी होतो. ख्रिस्त तुमच्या आमच्या करता सुसमयी मरण पावला. कारण जरी माझे मन माझ्या विरुद्ध साक्ष देत नाही तरी त्यावरून मी निर्दोष ठरते असे नाही. माझा न्याय निवडा करणारा प्रभू आहे. यास्तव त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्याय निवडा करू नका. तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशित करील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील. त्यावेळी ज्याची त्याला देवाकडून वाहवा प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. या जगात असताना स्वतःची वाहवा सुद्धा करून घेऊ नका. कोणाचा न्याय निवडा करू नका. जर कोणी तुमचं मन दुखवलं त्याला क्षमा करा. 70 वेळा क्षमा करा. सोपून द्या त्या प्रभूकडं न्याय करणं. क्रोधाला वाट करून द्या. काढून टाका त्या गोष्टी आपल्या जीवनामधून. आस्था आणि पश्चाताप स्वतःला राखा. निरंतर प्रार्थनेत राखा. विश्वासात राखा. आपला हट्ट व पश्चातापहीन अंतःकरण हे काय करतं? देवाच्या न्यायाच्या दिवशी तुम्ही आम्ही जे अशा परिस्थितीत राखतात तो राग साठवत आहोत. पहा, ख्रिस्ताने सुद्धा एक घटनेविषयी जी घडली होती त्याविषयी बोलला होता. लूक शुभवर्तमान 13 अध्याय 1 ते 5 वचन. जर आस्था पश्चाताप राखला नाही तर काय होतं? पहा, लूक शुभवर्तमान 13 अध्याय 1 ते 5 वचनामध्ये वचन काय नमूद आहे? लूक शुभवर्तमान 13 अध्याय 1 ते 5 वचन. पश्चाताप करण्याविषयी बोध. त्याचा मथळा काय आहे? पश्चाताप करण्याविषयी बोध. पहिलं वचन म्हणतं, त्याच समयी तेथे असणाऱ्या कित्येकाने त्याला ज्या गालिलकरांचे रक्त पिलाताने त्याच्या यज्ञात मिश्रित केले होते त्याच विषयी सांगितले. ख्रिस्ताला गालिलकरांचं यज्ञामध्ये पिलाताने जे रक्त मिश्रित केलं होतं त्याविषयी सांगितलं. त्याने त्यास उत्तर दिले. प्रभू येशूने त्यास उत्तर दिलं. काय दिलं? त्या गालिलकरांनी असे दुःख भोगले यावरून दुसऱ्या सर्व गालिलकरांपेक्षा ते पापी होते असे तुम्हाला वाटते काय? ख्रिस्त त्याला म्हणतो ते पापी होते काय? हे कशामुळे होतं? रोमकरास पत्र याचा 2 अध्याय 1 ते 5 वचनात सांगितले, आस्था आणि पश्चाताप न राखणं. आपला हट्ट आणि पश्चातापहीन अंतःकरण जर तुम्ही आम्ही राखत आहोत, कोणाला क्षमा करत नाही आहोत, तर देवाच्या न्यायाच्या दिवशीच्या क्रोधाच्या दिवशी तो क्रोध तुम्ही आम्ही आपल्याकरता साठवत आहोत. आणि जर आपण स्वतःला आस्था पश्चाताप राखत नाही आहोत तर देवाचं वचन सांगतं, प्रभू येशू सांगतो, त्याने त्यास उत्तर दिले, त्या गालिलकरांनी असे दुःख भोगले यावरून दुसऱ्या सर्व गालिलकरांपेक्षा ते पापी होते असे तुम्हाला वाटते काय? कोणाचा नाश होत असेल, कोणाचं म्हणजे प्रभू येशू पहा, कोणाचं जर कोणावर दुःख असं कोसळत असेल, अचानक कोणतरी ऍक्सिडेंट मध्ये ओढत असेल का त्यांनी पाप केलं होतं का? नाही. गालिलकरांचं इतर गालिलकरांविषयी पापी होते ख्रिस्त म्हणतो नाही. मी तुम्हाला सांगतो नव्हते तर तरी पण तुम्ही पश्चाताप न केला सर्व त्याप्रमाणे नाश पावाल. जर आपण स्वतःला आस्था पश्चाताप राखणार नाही स्वतःला तर आपणही तसाच नाश पाहू. तो आस्था पश्चाताप आपल्या ठाई राखणार नाही. शांती आहे, निर्भय आहे, अशा सुवार्ता प्रसाराकडे वळू नका. तर त्या सुवार्तेला आपल्या जीवनात जागा द्या. जी सुवार्ता पौल म्हणतो, मला सांगण्यात आलं, तुम्हासही सांगून देतो, ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांकरता आला, मारला गेला, काढला गेला, उठवला गेला. ती वधस्तंभाची सुवार्ता इतरांकरता ते अशुद्धपणाची असेल, मूर्खपणाची असेल, पण जे विश्वास ठेवतात त्याकरता ती सामर्थ्य देणारी आहे. कोरिन्थीकरांचे पहिले पत्र 1 अध्याय 8 वचन सांगतो, पौल सांगतो, ती साक्ष जशी तुमच्या ठाई दृढ होत गेली तसे तुम्ही सर्व चांगलं करण्यात बोलण्यात तत्पर झाला. आणि होय, प्रकटीकरणात सुद्धा सांगितलं आहे,
त्या साक्षीच्या वचनाने, कोकऱ्याच्या रक्ताने त्यांनी विजय मिळवला. कोणावर? जो दुष्ट देवासमोर दिवस रात्र देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोष लावत असतो, त्यावर विजय मिळविला. तुमच्या आमच्या जीवनात तो दुष्टवर तुम्हाला विजय मिळवायचा आहे, बंधना विजय मिळवायचा आहे, तर आज त्या पश्चातापास साक्षीच्या रक्तामध्ये, ख्रिस्ता कोकऱ्याच्या रक्तामध्ये, साक्षीमध्ये, त्या वचनामध्ये स्वतःला राखा. किंवा ज्या 18 जणांवर शिलोआत बुरुज पडून त्यांचा घात झाला, ते यरुशलेमात राहणाऱ्या सर्व मनुष्यांपेक्षा अपराधी होते असे तुम्हाला वाटते काय? मी तुम्हाला सांगतो, नव्हते. तरी पण तुम्ही पश्चाताप न केल्यास सर्व तशाच नाश पावाल. प्रेज द लॉर्ड. अशा संकटात मनुष्य का सापडतो? कारण की प्रार्थना स्वतःच्या जीवनात न राखणं, आस्था पश्चातापात न राखणं, जागृत न राहणं, आपण काय बोलत आहोत, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीने राहत आहोत का, क्षमेने वागत आहोत का? ख्रिस्त मत्ते 26:41 मध्ये म्हणतो, पहा, तुम्ही संकटात पडू नये म्हणून जागृत राहा, प्रार्थना करत राहा. आत्मा उत्सुक आहे करा, पण देह अशक्त आहे. देहाच्या अशक्तपणामध्ये राहू नका, मनाच्या हट्टीपणामध्ये राहू नका, मन हट्टी ठेवू नका, मनाला वाटेल तसं जीवन जगू नका. तर देवाच्या इच्छेला पसंत असलेली सेवा करणारे राहा. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेत आपलं जीवन राखा. ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये स्वतःला राखा. जमेल तितक्या वेळा क्षमा करा. जमेल तितक्या वेळा एखाद्या त्रास देणारा, निंदा करणाऱ्या लोकांना तुम्ही क्षमा करणारे बना. रोमकरासपत्र 12 अध्यायात पौल नमूद करतो, पहा, 19 ते 21 वचनामध्ये. रोमकरासपत्र 12 अध्याय 19 ते 21 वचनामध्ये वचन नमूद आहे, पहा. 18 वचनापासून वाचूया. रोमकरासपत्र 12 अध्याय. साधेल तर सर्व मनुष्याबरोबर आपणाकडून शांतीने राहा. आपणाकडून. आपण कोण आहोत? देवाची प्रजा, संतान, वारीस, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये असलेले, त्याची कळप, मेंढर अशी. आपणाकडून होईल तितके शांतीने राखा स्वतःला. साधेल तर सर्व मनुष्याबरोबर आपणाकडून शांतीने राहा. प्रिय बंधूंनो, सूड उगू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या, कारण सूड घेणे मजकडे आहे, मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. हे कुठं लिहिलंय? अनुवाद 32 अध्यायामध्ये वचन आहे. 31 वचन असेल. प्रिय बंधूंनो, सूड उगू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या, कारण सूड घेणे मजकडे आहे, मी फेड करेन असे प्रभू म्हणतो. जर प्रभू असे म्हणतो, हे वचन तुम्हाला माहित आहे, तर आपण एकमेकांचा न्याय का करत आहोत? आपलं मन हट्टी का आहे? आपण पश्चातापहीन अंतःकरण आपलं का बनलेलं आहे? आपण एकमेकांचा न्याय का करतो? दोष का लावतो? एखाद्या प्रार्थनेचं उत्तर नाही आले की प्रभूला आपण दोष लावत असतो. एखादा प्रियजन गमावला की आपण परमेश्वराला दोष लावत असतो. दुर्जनांचा वाढ झाली की आपण देवाला म्हणतो त्यांची वाढ होते, मग आमचं जीवन असं का? आपण त्याकरता नेमलेले आहोत. जसं आपल्या मेंढपाळाने वधस्तंभाची वाट, स्वतःचं मरण, जीव अर्पण मोकळी करून दिली. ती वधस्तंभाच्या वाटेवर चाललेले, वधस्तंभ घेऊन चाललेले, सार्वकालिक जीवनाकडे चाललेले, ते विश्वासात दृढ स्वतःला राखलेले आपण दिसलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. यातलं 20 वचन काय म्हणतं पहा. तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खाव्यास दे, ताणलेला असल्यास त्याला प्याव्यास पाणी दे, कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्यांची रास करशील. असे शास्त्रलेख आहेत. असे शास्त्रलेख आहेत. वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. प्रेज द लॉर्ड. कशाने धाव जिंका आपली? बऱ्याने जिंका. आणि बरं काय आहे? देवाने दाखवलं आहे. जसा माझा पुत्र प्रभू येशू वर्तला तसे बना. प्रेषितांना काय आकाशवाणी झाली होती? मरियेने सुद्धा काय सांगितलं होतं? तो सांगतो ते करा.
पहा माझा परमप्रिय पुत्र, तुम्ही याचं ऐका. काय आपण त्याची वाणी आज ऐकत आहोत का? त्याचं वाणी ऐकणं, त्याचं वचन ऐकणं आणि त्याच्या चित्तवरती स्वतःला राखणं. वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. प्रेज द लॉर्ड. आपला हट्ट व पश्चातापहीन अंतःकरण हे काय करतं? जो देवाचा क्रोधाचा दिवस आहे त्या दिवशी राख साठवून ठेवतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड असं म्हणतो, कोणी झोप येत आहे का बघतो. देवाचं वचन सांगतं वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. पहा नीतिसूत्र, यामध्ये एक सुंदरसं वचन आहे. पहा नीतिसूत्र 28 अध्याय 13 आणि 14 वचन. नीतिसूत्र याचा 28 अध्याय 13 आणि 14 वचन काय म्हणतं पहा. नीतिसूत्र याचा 28 अध्याय 13 आणि 14 वचन काय म्हणतं पहा. जो आपले दोष झाकीतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. जो नेहमी पापभीरू असतो तो धन्य, पण जो आपले मन कठीण करीतो तो विपत्तीत पडतो. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन काय सांग. नीतिसूत्र शलोमोनाचं काय लिहिलंय तर 28 अध्याय 13 आणि 14 वचन. जो आपले दोष झाकीतो त्याचे बरे होत नाही. जर आपल्या जीवनामध्ये असा हट्टीपणा आहे, राग येत असेल तर झाकू नका, देवाकडे समोर मांडा, मन मोकळे करा. त्याला सांगा की तू माझ्या जीवनात आहे. ख्रिस्ता, तुझ्यावर ठेवलेला विश्वासाने माझ्या काही वास कर, तुझ्या प्रीतीने माझं जीवन भरून टाक. आणि जो कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. जर तुम्ही एकमेकांवरती चुका केल्या तर कबूल करा आणि सोडून द्या. देवाची पण दया होईल आणि ज्याविषयी तुम्ही केलेला आहे त्याची पण दया तुम्हाला प्राप्त होईल. जो नेहमी पापभीरू असतो तो धन्य. जो नेहमी अशा सर्व दुष्ट, राग, द्वेष, मत्सर यापासून स्वतःला अलिप्त राखतो तो आशीर्वादित आहे. तो आपणासाठी आणि येणाऱ्या पिढीकरता आशीर्वाद पेरत आहे. सोडून देणे यात फार मोठे आशीर्वाद आहे. राग सोडून देणं, एखाद्याला क्षमा करणं, एक अंगर का मागतं दुसरं. ख्रिस्ताने सांगितलंय एका गालात वाजून दुसरा गाल पुढे कर, दुष्टाला अडवू नका. पण जो आपले मन कठीण करतो तो विपत्तीत पडतो. काय लिहिलंय इथं? जो आपले मन कठीण करतो. खूप वेळा मी क्षमा केली, मी अजून किती वेळा करू? एखाद्याचं मन कठीण करू नका, त्या हट्टाने वागू नका. आपला हट्ट व पश्चातापहीन अंतःकरण जर आपलं आहे तर देवाच्या न्यायाच्या दिवशी, जो रागाचा दिवस आहे त्याकरता तुम्ही आम्ही राग साठवून ठेवत आहोत. प्रेज द लॉर्ड. सर्व काम आपली प्रेमाने करणारे बना. जी प्रीती देवाने ख्रिस्तामध्ये केली ती प्रीती आपल्या जीवनात मागा. ती तुमची आमची प्रीती नाहीये, ती देवाची सार्वकालिक जीवनाची प्रीती आहे. ती ख्रिस्ताद्वारे मिळते. ती प्रीतीद्वारे पाया घातला जातो. कलसीकरास पत्रामध्ये येऊन पौलांनी नमूद केलंय पहा. कलसीकरास पत्र 3 अध्याय 12 ते 14 वचनामध्ये. कलसीकरास पत्र 3 अध्याय 12 ते 14 वचनामध्ये पौलांनी काय नमूद केलंय? तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, नम्रभाव, लीनता, सहनशीलता ही अंगी घ्या. काय घ्या अंगी? कुठली संपत्ती नाही, दागदागिने नाही, बाहेरून आणलेली शोभा नाही, जी आत्मिक शोभा आहे ती. तुम्ही देवाचे पवित्र प्रिय असे निवडलेले लोक आहात. कसे आहोत आपण? देवाचे पवित्र, ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे पवित्र धुतलेले प्रिय. देवाने ख्रिस्ताद्वारे जे प्रेम केलं त्यामध्ये प्रिय असे निवडलेले लोक आहात म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, नम्रभाव, लीनता, सहनशीलता ही अंगी ल्या. अंगी क्या आहे का?
काय आपला अंगीकार करा त्या गोष्टींचा, या गोष्टींचा अंगीकार करा. नम्र भाव, लीनता, करुणायुक्त हृदय, सहनशीलता, ही अंगी ल्या. आपल्या अंगी कुठले गुण असले पाहिजे, काय पांघरून घेतलं पाहिजे, ख्रिस्ताला पांघरून घेतलं पाहिजे आपण. ती आपली शोभा आहे सार्वकालिक जीवनाची, तो आपला मुकुट आहे सार्वकालिक जीवनाचा. जर आम्ही आज तो राखत नाही आहोत तर आपलं कोण स्वीकारेल स्वर्गामध्ये. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. पौल सांगतो की एकमेकांचे सहन करा, कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा. आज तुमचे कुटुंब, आज तुमचे प्रियजन, आज तुमचे नातेसंबंध सहनशील एकमेकांना क्षमा करणारे असे आहेत का, जशी ख्रिस्ताची चित्तवृत्ती होती. ख्रिस्त शिष्यांना काय म्हणाला होता, तुमची एकमेकांवर प्रीती असली तर लोक ओळखतील. काय तुमची आमची एकमेकांमध्ये प्रीती आहे, एकमेकांना क्षमा करत आहोत, नम्र भाव आहे, करुणायुक्त हृदय आहे का मन कठीण आहे. जशी प्रभूने क्षमा केली तशी तुम्ही करा. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर अंगी ल्या. या सर्वांवर पूर्णता करणारी प्रीती ही कुठे मिळेल, शास्त्राच्या वचनाने, प्रभू येशूच्या नावामध्ये. जी जगावर म्हणे ती ख्रिस्ताच्या नावामध्ये केली ती प्रीती ती आली पाहिजे आपल्या जीवनामध्ये. इपिस्करास पत्र 3 अध्यायात लिहिलेलं आहे, तुम्ही ठेवलेल्या विश्वासाद्वारे ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणात वास करावा, म्हणजे तुम्ही प्रीतीने पाया घातलेले असून त्याची लांबी, रुंदी, खोली ही किती पवित्र जनांसमोर समजून घ्यावा, शक्तिमान बनावं, असं त्यांनी आत्मेमध्ये तुम्हाला दान द्यावं, असं पौल सांगतो. मागा ते प्रेम, मागा तो धीर, मागा ती शांती. ख्रिस्त उजव्या साईडला बसलाय. कलसेकरास पत्र 3 अध्याय 1 ते 3 वचनानुसार मागणारे बना, देवाच्या इच्छेनुसार मागणारे बना, त्याचं राज्य धार्मिकता मागा. पूर्ण करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर अंगिल्या, या सर्वांवर प्रीती ती अंगिल्या. आपला हट्ट व पश्चातापहीन अंतःकरणाने स्वतःला राखू नका. आस्था धरा, पश्चाताप करा, हृदय नम्र, लीन, करुणायुक्त राखा. ते हृदय मागा ख्रिस्ताचं. होय, ते आत्मिक परिवर्तन करून घ्या आपल्या जीवनामध्ये. संकट येण्याचं काम किंवा त्याचं लक्षण तेच आहे, आस्था न राखणं आणि मन कठीण राखणं, पश्चाताप न करणं. प्रेज द लॉर्ड. प्रेषित पहा मत्तयाचा 5वा अध्याय 7व्या वचनामध्ये शेवटचे काही 2 वचन वाचूया. मत्तयाचा 5वा अध्याय 7वं वचन काय म्हणतं पहा. मत्तय याचा 5वा अध्याय 7वं वचन. मत्तय कृष्णवर्तमान याचा 5वा अध्याय 7वं वचन काय म्हणतं पहा. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. डोंगरावरचे प्रवचन. ख्रिस्त प्रभू येशू डोंगरावर बसलेला असताना तिथं त्याने प्रवचन दिलं होतं. त्यातली ही वचन आहेत, खूप सुंदर वचन आहेत ही. 5:3 ते 12. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल. धार्मिकतेकरता ज्यांचा छळ झाला, 10 वचन काय सांगतं, धार्मिककरता ज्यांचा छळ झाला ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुम्हा विरुद्ध सर्व प्रकारची वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे. तुम्हापूर्वी जे संदेश ठेवून गेले त्यांचा त्यांनी तसा छळ केला. आज आपण असे दिसत आहोत का? राम गोपाल अंकल ऑनलाइन दिख रहे. प्रेज द लॉर्ड. सलाम राम गोपाल अंकल को. प्रभु यीशु ने जो वचन बोले थे उनके लिए बोल रहा हूं हिंदी में. मैथ्यू 5 चैप्टर में लिखा है, जो धार्मिकता जो छल झाला, अगर प्रभु यीशु के नाम के लिए आपकी निंदा हो रही है, घृणा की जा रही है आपकी इस जीवन में, तो आप कैसे दिखने चाहिए? प्रभु यीशु के
चित्तवृत्ति में, उसके स्वभाव में बदले हुए आप दिखना चाहिए। आनंद उल्लास करने वाले, उनके लिए प्रार्थना करने वाले, उनके लिए ब्लेसिंग देने वाले। आनंद उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे। तुम्हावरील जे संदेश ठेवून गेले त्यांचा त्यांनी तसा छळ केला। होय, आपलं अंतःकरण असं राखा, हट्टी राखू नका, घमंडी राखू नका। लई प्रीतीने, देवाच्या प्रीतीने भरलेलं असं हृदय मागा परमेश्वराला। ख्रिस्तच मग लाभ प्राप्त व्हावून मागे पडा। आपला हट्ट पश्चातापाने अंतःकरण जर आपण राखत आहोत, न्याय करत आहोत, दोष देत आहोत, तर आपण देवाचा राग त्या न्यायाच्या दिवशी स्वतः करता साठवून ठेवत आहोत। प्रेज द लॉर्ड। या जगातून जायचं असेल प्रभू येशूच्या नामामध्ये सुखलोकात, जर प्रभू येशू आला नाही त्याच्या अगोदर आपण जर जगातून गेलो तर आपण कसं गेलो पाय? आज पश्चाताप करणारे, मागे वळणारे असे। प्रेषितांची कृत्य ऍक्ट असं तिसरा चॅप्टर 19 वर्ष काय कहता है, काय म्हणतं पहा। प्रेषितांचे कृत्य 3 अध्याय 19 वचन, यास्तव तुमची पापे पुसून टाकली जावे म्हणून पश्चाताप करा। होय, ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुमची आपली पाप धुतलेली आहेत, पण आपल्याला कुठून उचललं परमेश्वराने, कसं निवडलं याची जाण ठेवा, याची आठवण ठेवा। मन हट्टी राखू नका, कठीण ठेवू नका। शेवटच्या काळी प्रीती थंडावेल, हे लक्षण सांगून ठेवलंय, हे वचन नमूद आहे ख्रिस्ताने सांगितलेलं। यासोबत तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा, मागे वळा, अशासाठी की विश्रांती मिळण्याचा समय प्रभु जवळ जावे। आप जब इस दुनिया से जा रहे हो, प्रभु यीशु आने से पहले, तो आप विश्रांति को जा रहे हो, तो कैसे जाने चाहिए? पीछे हटने वाले, बुरे रास्तों से, बुरे कर्मों से, गुस्सों से, न्याय से। प्रभु यीशु जैसा है वैसे बनो। पौल लिखता है कि जैसा मैं हूं वैसे बनो, क्योंकि आप जैसे हो वैसा मैं भी था। जसे तुम्ही होता आहात तसा मी पण होतो। होय, प्रभू येशू च्या चित्तवृत्ती स्वतःला राखा। आपला हट्ट व पश्चातापी अंतःकरण बदला, सोडून द्या त्या गोष्टी आपल्या जीवनातल्या। यास्तव तुमची पापे पुसून टाकली जावेत म्हणून पश्चाताप करा व मागे वळा, अशासाठी की विश्रांती मिळण्याच्या समयी प्रभू जवळून जावे। सुखलोकात जायचं आहे, ख्रिस्त येण्याच्या अगोदर जर आपण जाणार आहोत, तर रोज आपलं जीवन तसं जगा, जकातदार, स्वर्गाकडे दृष्टी लावायस न दसता आपल्या उरावर मारून बडवून घेऊन म्हणाला, हे बाप्पा, हे पित्या, मला तू क्षमा कर, मज पापावर दया कर। आपलं मन बदललेलं पाहिजे, ख्रिस्तासारखं हृदय बदललं पाहिजे। आपला हट्ट व पश्चातापहीन अंतःकरण राखू नका। रोमकरासपत्र याचा 2 अध्याय 1 ते 5 वचन सांगतं। पुन्हा एकदा वाचूया आपण। रोमकरासपत्र याचा 2 अध्याय 1 ते 5 वचन काय म्हणतं पहा। यास्तव हे मानवा जो तू न्यायनिवाडा करीतोस, तो कोणी असलास तरी तो निरुत्तर आहेस। ज्याविषयी तू दुसऱ्याचा न्याय करीतोस त्याविषयी तू स्वतःला अन्याय ठरवितोस, कारण न्यायनिवाडा देणारा तू तीच कर्मे करीतोस। पण आपल्याला ठाऊक आहे की जे अशी कर्मे करीतात त्यांच्यावर देवाचा न्याय सत्यानुसार होतो। तर हे मानवा, जो तू तशी कर्मे आचरणाऱ्यांचा न्यायनिवाडा करीत असून ती स्वतः करीतोस, तो तू देवाचा न्याय चुकवशील असे तुला वाटते काय? किंवा देवाची दया तुला पश्चाताप कराव्यास लावणारी आहे, हे न समजता त्याचे दयाळूपण, क्षमा व सहनशीलता ही विपुल असल्यामुळे त्याचा अवमान करीतोस काय? आपला हट्ट व पश्चातापीन अंतःकरण यास अनुरूप
तू जो क्रोधाचा व देवाचा यथार्थ न्याय प्रकट होण्याचा दिवस, त्या दिवसाचा क्रोध आपणासाठी साठवून ठेवितोस. प्रेज द लॉर्ड. याकरता हट्टी मन राखू नका. आस्थान पश्चातापामध्ये स्वतःला राखा. आपला मीपणा, आपला गर्व यामध्ये जगू नका. तर देवाच्या वचनानुसार जन्मलेली देवाची पुत्र कन्या असं बना. प्रेज द लॉर्ड. आपण दोन गाण्याच्या लाईन पुन्हा एकदा गाऊ त्या. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. सारी खताएं मानता हूँ तेरा करूँ अब दान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. दिल में धीमी आवाज आई अपने गुनाहों को मान. जान लिया मैंने आवाज उसकी जिसका किया अपमान. दिल में धीमी आवाज आई अपने गुनाहों को मान. जान लिया मैंने आवाज उसकी जिसका किया अपमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. धन्यवाद, धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळे करता, समय करता, आजच्या सुंदरशा वचनाद्वारे तू सगळ्यांसाठी बोललास त्याबद्दल धन्यवाद देतो. वाचलेल्या सर्व बोललेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू शुद्ध कर. कारण की योहान 15:3 मध्ये ख्रिस्ता तू सांगितलं वचन नमूद आहे, जे वचन तुम्ही ऐकले त्याद्वारे तुम्ही शुद्ध झालाच आहात. होय, प्रत्येकाला शुद्धी दे. ते अंतःकरण, ते मन ख्रिस्तामध्ये बदललं जावं, ते हृदय ख्रिस्तामध्ये बदललं जावं असं तू कर. त्यांनी ठेवलेल्या विश्वासाद्वारे प्रत्येका ठिकाणी तू वास कर. होय, आज रात्री येणं असेल तर जागृत ठेव. आणि होय, सुंदरसं अन्न प्रत्येकाच्या मुखी दे. ते अन्न खाऊन शक्ती, सामर्थ्य देशाच्या कार्यासाठी कार्यान्वित कर. आज या रात्रीचे प्रवास करत आहे त्यांचा प्रवास प्रभू येशूमध्ये सुखरूप असा कर. प्रियजनांकडे त्यांना पोहोचवणारा असा तू कर. होय, सर्व सैतानी घाल्यांपासून त्यांचं तू संरक्षण कर. जे वाहक आहेत गाड्यांचे, जे चालक आहेत विमानांचे, गाड्यांचे, त्यांचाही तू ताबा घे. होय, देवदूतांद्वारे त्यांचा तू सांभाळ कर. प्रत्येकाला तो आस्थान पश्चातापामध्ये घाल. जिथं आता प्रार्थना चालू दे, प्रार्थनामधली अडखळ ख्रिस्तामध्ये घालव आणि ते प्रार्थना प्रभू येशूच्या नावात तुझकडे पोहोचू दे. सर्व सुवार्तिक पास्टर यांना पवित्र आत्म्याच्या दानामध्ये घाल. त्यांच्या घातलेल्या पवित्र आत्म्याच्या पुस्तकामध्ये जे अंधकारात आहेत ते ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे तू आण. होय, सर्व लहान लेकरांना जगाच्या मृगजळापासून दूर राहा. तुझ्या ज्ञान प्रीतीमध्ये तू राहा. होय, तसेच तू प्रार्थना कर सर्व डॉक्टर, नर्सेस यांनाही तुझ्या आरोग्याने स्पर्श कर. त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. जे आज बिछानाला खिळलेले आहेत, कॅन्सर, ब्रेनचे विकार, हाडांचे विकार, पोटांचे विकार, हृदयांचे विकार असेल, त्वचेचे विकार असतील, व्यंग असतील, या सर्वांना ख्रिस्तामध्ये मोकळं कर. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. तसेच तू देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री या सर्वांना तुझ्या हाती देतो. योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या काही ख्रिस्तामध्ये घाल. देशामध्ये शांती राहावं असं तू कर. देशामध्ये विकास ख्रिस्तामध्ये राहावा असं तू कर. हो दे, जे आज अंधकारात बसलेला आहे त्यापर्यंत ख्रिस्ताचा प्रकाश पोहोचावा. जे आज दुःखामध्ये त्यांचं ख्रिस्तामध्ये सांत्वन केलं जावं. आज जे निराशामध्ये बसले त्यांना पवित्र आत्म्यामध्ये आशा घातली जावी. आज जे प्रार्थनेमध्ये मागत आहे त्यांच्या मागण्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केल्या जाव्यात. प्रार्थना करतो वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ आश्रमातील लहान लेकरं यांना तो आरोग्य दे. त्यांच्या ध्येयामध्ये ख्रिस्तामध्ये आरोग्य घातलं जावं. तसंच तो प्रार्थना करतो सॅमसन अंकलचे लेकरं, मावशी त्यांच्या घरातली सर्व लेकरं, फुलात आहे त्यांच्या घरातील लोक, आई, शेजारची ताई, दादा, त्यांचे सुनानात मंडळ लेकरं, ऑनलाईन पाहतात हिवाळ्यांचं कुटुंब आहे, सदानंद अंकलचं कुटुंब आहे, पास्टर आहेत नितीन. तसेच तू प्रार्थना करतो मनोहर अंकल आहेत,
या सर्वांना तुझ्या हाती देतो. गोपाळ अंकल आहेत, या सर्वांना तुझ्या हाती देतो. या सर्वांना तुझ्या आशीर्वादामध्ये ख्रिस्ता भर. त्यांचे दैहिक त्रास ख्रिस्तामध्ये घालव. त्यांच्या लहान लेकरांना ख्रिस्ताच्या ज्ञानामध्ये भर. जगाच्या मृगजळापासून दूर ठेव. देव तू त्यांच्या पाऱ्यामध्ये ठेव. सॅमसन तू त्यांच्या लेकरामध्ये ज्ञान, प्रीती, आरोग्य घाल. मावशी तिची सुना, तिच्या नातवंडा लेकरामध्ये आरोग्य, प्रीती, वचनामध्ये दृढ कर. फुलाताईंना ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये दृढ कर. तसंच हिवाळी कुटुंबामध्ये जे आशीर्वाद राहू दे. गोपाळ राम अंकलच्या जीवनावरील आशीर्वाद, प्रीती ख्रिस्ताची राहू दे. सदानंद अंकलच्या वचनामध्ये दृढ कर. नितीन पासांच्या देहाला स्पर्श करून सर्व अशक्तपणा ख्रिस्ताच्या कृपेद्वारे काढला जावा असं तू कर. होय, शेजारचे ताई दादा, त्यांची सुना, नातवंड, लेकर यांच्या जीवनात तुझं आरोग्य राहू दे. आईच्या जीवनात तुझं आरोग्य राहू दे. हे सर्व प्रार्थना त्या ख्रिस्ताच्या नामामध्ये पूर्ण केल्या, त्याबद्दल धन्यवाद दे. ती प्रार्थना केली म्हणतात की त्या आमेन. हे आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तू आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ. आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आस्था पश्चातामध्ये राखा, प्रीतीमध्ये राखा, प्रार्थने स्वतःला राखा. प्रभू तुम्हाला सामर्थ्य देव. आमेन. सलाम.